हॅलो, मी सायली. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ग्राफिक डिझाईन मास्टर क्लासच्या पहिल्या एपिसोडमध्ये. पण थांबा जरा, आज ना आपण फोटोशॉप शिकणार आहे, ना कॅनव्हा, ना लोगो डिझाईन. पण आज आपण अशा एका टूल बद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे ग्राफिक डिझाईन शिकणं, कंटेंट क्रिएशन करणं आणि फ्रीलान्सिंग करणं 10 पट सोपं होणार आहे. हो, मी बोलते चॅट जीपीटी बद्दल. आता तुमच्यापैकी किती जणांनी चॅट जीपीटी वापरलाय? ज्यांनी ज्यांनी माझी मागची सिरीज बघितली त्यांनी नक्की वापरला असेल. पण तरीही कमेंटमध्ये येस किंवा नो नक्की लिहा. आणि ज्यांनी वापरलंय त्यांनाही आज किमान 10 नवीन गोष्टी कळणार आहेत, शिकणार आहेत, त्याची मी गॅरंटी देते. कारण आज मी फक्त चॅट जीपीटीची माहिती सांगणार नाहीये, तर तुम्हाला लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे. एका क्लिकमध्ये पीडीएफ समरी, पीपीटी, रिझ्यूम, इंस्टाग्राम कॅप्शन, रील स्क्रिप्ट, ऍडव्हर्टाइजमेंट, बिझनेस प्लॅन, एक्सेल, पोर्टफोलिओ, त्याच्यानंतर आणि शेवटी अशा काही हिडन फीचर्स दाखवणार आहे की तुम्ही म्हणाल हे पण चॅट जीपीटी करतं, आम्हाला तर माहीतच नव्हतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया एका छोट्या प्रश्नापासून. गोष्ट नंबर 1, चॅट जीपीटी म्हणजे काय? आपण सगळे गुगल वापरतो ना. समजा मला केक रेसिपी पाहिजे, मी गुगलवर सर्च केलं, गुगल मला काय देतो? हजारो वेबसाईट, युट्यूब व्हिडिओज किंवा ब्लॉग्स देतो किंवा ऍडव्हर्टाइजमेंट देतो. आता त्यातून योग्य माहिती शोधायला मला मिनिमम 5 मिनिटं लागतात, 10 मिनिटं लागतात, कधी कधी तर अर्धा तास लागतो. पण जर मी चॅट जीपीटीला विचारलं मला एगलेस चॉकलेट केकची सोपी रेसिपी बनवून दे, तर तो थेट रेसिपी लिहून देतो. म्हणजे गुगल तुम्हाला माहिती शोधायला मदत करतो, पण चॅट जीपीटी तुम्हाला ऍक्च्युअल माहिती शोधून किंवा लिहून देतो, ऍक्च्युअली काम करून देतो. हा फरक समजून घेणं गरजेचं आहे. आणखी एक उदाहरण सांगू. समजा उद्या तुमचा इंटरव्ह्यू आहे, गुगलवर सर्च इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, 100 वेबसाईट येतील. चॅट जीपीटीला सांगा मी ग्राफिक डिझायनर आहे, माझी उद्या इंटरव्ह्यू आहे, माझी मॉक इंटरव्ह्यू घे. तो इंटरव्ह्यूवर बनवून तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्ही उत्तर द्याल, तो फीडबॅक पण देईल. म्हणजे हा फक्त सर्च इंजिन नाही, हा तुमचा टीचर आहे, फ्रेंड आहे, असिस्टंट आहे, डिझायनर आहे, रायटर आहे, मार्केटिंग एक्सपर्ट आहे आणि गरज पडली तर तुमचा पर्सनल असिस्टंट पण आहे. तुम्हाला एक सिक्रेट सांगते. बऱ्याच जणांचं एक वाक्य असतं, मॅडम चॅट जीपीटी काही कामाचं नाही, योग्य उत्तरच देत नाही. पण खरं कारण काय असतं माहितीये का? चॅट जीपीटी चुकीचा नसतो, आपण त्याला नीट प्रश्नच विचारत नाही, नीट सांगतच नाही. यालाच म्हणतात प्रॉम्प्ट, म्हणजे तुम्ही चॅट जीपीटीला दिलेली सूचना. आता मी तुम्हाला एक लाईव्ह डेमो दाखवते. प्रॉम्प्ट नंबर 1, लोगो बनव. आता बघा उत्तर येईल पण साधं सुध, कारण त्याला माहितीच नाहीये लोगो कोणासाठी हवाय, कशासाठी हवाय, किंवा त्यामध्ये कोणत्या रंगात हवाय, टार्गेट ऑडियन्स कोण आहे. आता आपण दुसरा प्रॉम्प्ट लिहूया. माझं बेकरी आहे, ब्रँड नेम स्वीट हेवन आहे, टार्गेट ऑडियन्स वुमन आहे, एज 18 ते 35 आहे, पेस्टल पिंक आणि क्रीम कलर्स वापर, लक्झरी फील हवा, मिनिमल स्टाईल, इंस्टाग्राम प्रोफाईल साठी योग्य लोगो कॉन्सेप्ट दे. आता बघा आउटपुट किती वेगळं येतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बॅड प्रॉम्प्ट म्हणजे बॅड आउटपुट, गुड प्रॉम्प्ट म्हणजे अमेझिंग आउटपुट. मी तर प्रॉम्प्ट देताना एक फॉर्म्युला पण वापरते, आज तुम्हालाही सांगते. त्याचं नाव RTCF फॉर्म्युला. म्हणजे आर म्हणजे रोल, टी म्हणजे आर म्हणजे रोल्स, आपण बघू. यू आर अन एक्सपर्ट ग्राफिक डिझाईन. टी म्हणजे टास्क, डिझाईन अ लोगो. सी म्हणजे कॉन्टेक्स्ट, बिझनेस कोणता, ऑडियन्स कोण, कलर कोणता, पर्पज काय आहे. आणि एफ म्हणजे फॉर्मॅट. मला टेबल मध्ये दे, बुलेट मध्ये दे, स्टेप बाय स्टेप दे, पीडीएफ साठी दे, इंस्टाग्राम कॅप्शन म्हणून दे. हा फॉर्म्युला वापरला की आउटपुट 100% इम्प्रूव्ह होतो. आणि पुढच्या सगळ्या एपिसोड मध्ये आपण हाच फॉर्म्युला वापरणार आहोत. आतापर्यंत आपण चॅट जीपीटीचा वापर ग्राफिक डिझाईन, कंटेंट क्रिएशन आणि बिझनेस साठी पाहिला. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं चॅट जीपीटी तुमच्या सोबत ट्रिप प्लॅन करू शकतो, इंटरव्ह्यू घेऊ शकतो, रेसिपी बनवू शकतो, स्टडी प्लॅन तयार करून देऊ शकतो आणि अगदी वेगवेगळ्या गोष्टी, टीचर, क्लायंट आणि कस्टमर सुद्धा तो तुमचा बनवू शकतो. तर चला मग आता बघूया चॅट जीपीटीचे हिडन फीचर. त्यातला गोष्ट नंबर 1,
ट्रॅव्हल प्लॅनर. समजा मी उद्या गोव्याला जाणार आहे. मी ChatGPT ला सांगते 15,000चं बजेटमध्ये 3 दिवसांचा गोवा ट्रिप प्लॅन करून दे. तो फक्त प्लेसेस सांगत नाही, कोणत्या दिवशी कुठं जायचंय, कोणत्या वेळेला जायचंय, कोणतं फूड ट्राय करायचंय, किती बजेट लागेल, पॅकिंग लिस्ट, आणि जर मुलांसोबत जात असाल किंवा फॅमिली ट्रिप असेल त्यानुसार प्लॅन बदलून देतो. म्हणजे हा फक्त AI नाही, हा तुमचा ट्रॅव्हल प्लॅनर सुद्धा आहे. त्यामधलीच गोष्ट नंबर 2, रेसिपी जनरेटर. हा फीचर तर प्रत्येक घरात उपयोगी पडेल. समजा घरात बटाटे, कांदा, टमॅटो, त्याच्यानंतर आणि थोडंसं पनीर उरलं आहे. आता प्रश्न, आज काय बनवायचं? या इन्ग्रेडियंट मधून 3 रेसिपी सांग, असं जर तुम्ही ChatGPT ला विचारलं तर तो रेसिपी, इन्ग्रेडियंट, कुकिंग टाइम आणि स्टेप बाय स्टेप मेथड सुद्धा देतो. गोष्ट नंबर 3, वर्कआउट प्लॅनर. जिमला जायचंय पण ट्रेनर नाही, ChatGPT ला सांगा बिगिनर साठी 20 मिनिटाचा वर्कआउट प्लॅन तयार कर, किंवा वेट लॉस साठी होम वर्कआउट तो प्लॅन तयार करून देतो. पण लक्षात ठेवा, कोणताही वर्कआउट सुरू करण्यापूर्वी तुमच्या आरोग्यानुसार योग्य तज्ञांचा सल्ला घ्या. गोष्ट नंबर 4, स्टडी प्लॅनर. हा विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयोगी पडणारा असा टूल आहे. 30 दिवसांचा ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठीचा स्टडी प्लॅन तयार कर. तो डे वाईज प्लॅन देतो. डे 1, डे 2, डे 3, प्रॅक्टिस, त्याच्यानंतर रिव्हिजन असेल, त्याच्यानंतर टेस्ट असेल, हे सगळं ChatGPT करून देतो. गोष्ट नंबर 5, इंटरव्ह्यू कोच. हा फीचर तर भन्नाट आहे. जर समजा फॉर एक्झाम्पल तू HR मॅनेजर बन, माझे ग्राफिक डिझायनर म्हणून इंटरव्ह्यू घे. आता ChatGPT प्रश्न विचारेल, तुम्ही उत्तर द्या. तो फीडबॅक पण देईल, कुठे चूक झाली, काय इम्प्रूव्ह करायचं हे पण सांगेल. गोष्ट नंबर 6, लँग्वेज टीचर. इंग्लिश बोलताना कॉन्फिडन्स कमी आहे, तो आपल्या सगळ्यांमध्येच थोडाफार प्रमाणात असतोच. समजा फॉर एक्झाम्पल मी प्रॉम्प्ट दिला, दररोज मला 10 इंग्लिश सेंटेन्सेस शिकव, किंवा मी बोललेले वाक्य करेक्ट करून दाखव. तो टीचर बनून शिकवतो. गोष्ट नंबर 7, गिफ्ट आयडियाज. फ्रेंडचा बर्थडे आहे, काय गिफ्ट द्यायचं हे समजत नाहीये. 1,000 फॉर एक्झाम्पल मी प्रॉम्प्ट टाकते, 1,000 बजेटमध्ये फोटोग्राफरसाठी गिफ्ट आयडियाज दे. तो फक्त नाव सांगत नाही, का योग्य आहे तेही सांगतो. गोष्ट नंबर 8, बजेट प्लॅनिंग. महिन्याला पगार येतो पण कुठं जातो तेच समजत नाही. समजा आपण ChatGPT ला विचारलं 30,000 सॅलरीसाठी मंथली बजेट प्लॅन तयार कर, तर तो सेव्हिंग, रेंट, फूड, इमर्जन्सी फंड सगळं विभागून देतं. गोष्ट नंबर 9, ड्रीम इंटरप्रिटेशन. आता हा फीचर थोडा वेगळा आहे. समजा तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं, तुम्ही ChatGPT ला सांगू शकता या स्वप्नांचे मानसशास्त्रीय किंवा सांस्कृतिक अर्थ काय असू शकतात, तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून माहिती देईल. पण हे निश्चित सत्य किंवा भविष्यवाणी नाही, ही माहिती आणि आत्मचिंतनासाठी वापरायचं, आणि एक एंटरटेनमेंट म्हणून सुद्धा. गोष्ट नंबर 10, हॉरोस्कोप. काही जणांना राशी बद्दल वाचायला आवडतं. तुम्ही विचारू शकता सिंह राशीचे सामान्य स्वभाव वैशिष्ट्य काय सांगितले आहेत, किंवा राशीची संकल्पना वेगवेगळ्या परंपरांमध्ये कशी पाहिली जाते, तो सामान्य माहिती देऊ शकतो. पण जीवनातील महत्वाचे निर्णय राशीवर आधारित अजिबात घेऊ नका. गोष्ट नंबर 11, टॅरोट. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही म्हणू शकता, 3 कार्ड टॅरोट रीडिंग करून दाखव. ChatGPT एक काल्पनिक किंवा पारंपरिक टॅरोट स्प्रेड समजावून सांगू शकतो. लोक हे आत्मचिंतनासाठी किंवा मनोरंजनासाठी वापरतात. हे भविष्यात काय नक्की घडेल हे सांगत नाही, जस्ट एक एंटरटेनमेंट म्हणून वापरा. आणि हा माझा फेवरेट फीचर आहे, तो म्हणजे कंटेंट कॅलेंडर. ग्राफिक डिझाईन पेज साठी 30 दिवसांचा इंस्टाग्राम कॉन्टेंट कॅलेंडर तयार कर. मग तो मला सांगतो डे 1 रील, डे 2 करावजाल, डे 3 स्टोरी, डे 4 कॅप्शन्स, अशा सगळ्या गोष्टी. हे हुक्स काय वापरू, इंस्टाग्रामचे कॅप्शन्स काय लिहू, परत हॅशटॅग्स काय वापरू, हे सगळं तो मला देतो. आणि गोष्ट नंबर 13, युट्यूब स्क्रिप्ट, जे मी खरंच ऑनेस्टली वापरते आणि इतक्या कॉन्फिडेंटली तुमच्या सोबत ते शेअर करू शकते. तो इतका छान स्क्रिप्ट देतो की मला अगदीच कॉन्फिडंट फील होतो.
फॉर एक्झाम्पल ग्राफिक डिझाईन बिगिनर साठी 30 मिनिटाची युट्यूब स्क्रिप्ट मला दे. तो इंट्रो देतो, बॉडी देतो, एक्झाम्पल्स देतो, एंडिंग देतो, सीटीए देतो, सगळं देतो. सो ChatGPT मी खूप मनापासून माझ्यासाठी वापरते आणि त्याचा फायदा मी बघते आणि तुम्ही बघत असालच. त्यामुळं ChatGPT तुम्ही वापरायला नक्की सुरू करू. आता हा व्हिडिओ थोडा मोठा झालाय, त्यामुळं पार्ट 2 साठी वेट करा आणि पार्ट 1 च्या सगळ्या गोष्टी नक्की ट्राय करा. थँक्यू.